मनोज जरांगेंमुळे तीन नेते मराठ्यांच्या नजरेत कायमचे पडले. भुजबळ, फडणवीस, अजित पवार तिन्ही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला डाग लागलाय, जो फक्त मनोज जरांगेच पुसू शकतात. विरोध करणं योग्य, पण निवडलेला मार्ग आणि बोललेली भाषा 100% चुकली. म्हणून जरांगेंनी टार्गेट केलं, पक्ष फोडून तीर मारला. आम्ही काहीही करू शकतो हा अहंकार नडला. राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, फक्त हेच विसरलात. मनोज जरांगे पाटील यांनी भल्या भल्या राजकीय नेत्यांचं राजकीय करिअर जे आहे ते बाद केलेलं आहे. कारण असं आहे की मनोज जरांगे पाटलांनी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात स्टेटमेंट केलं की एकच वावट त्याच्या विरोधात तयार होते. एवढंच काय, तर मराठा आरक्षणाच्या विरोधात खाली एखादा आमदार बोलला तरी त्याचे बंगले जाळले गेलेत, त्याच्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांची घरं जाळली गेलेत. इतकी पॉवरफुल पर्सनॅलिटी जी आहे ती आता मनोज जरांगे पाटलांची बनली. विचार करा, देवेंद्र फडणवीसांसारखा चाणक्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती आज मनोज जरांगे पाटलांपुढे गप्प तोंडावर बोट ठेवून आहे. कारण काय, एक चूक, आंतरवाली सराटीमध्ये जर लाठीचार्ज होत नव्हता आणि ते लाठीचार्ज करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस देत नव्हते तर हे घडतच नव्हतं, असं मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात. आता देवेंद्र फडणवीस यांनी ते आदेश दिले नाही दिले ही नंतरची गोष्ट, पण आता ते एका चुकीचं जे फळ आहे ते फळ आज मुंबईच्या दिशेने येऊन राहिले. आणि देवेंद्र फडणवीस यांची इमेज इतक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटलांनी डॅमेज केले की मराठा आरक्षणासाठी जणू काही देवेंद्र फडणवीस हेच एक मात्र विलन ठरवले गेले. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असताना सुद्धा आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये त्यांना काही बोलता येणार. दुसरा पॉलिटिकल नेत्याचं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ. ओबीसींच्या नजरेमध्ये उठण्यासाठी, ओबीसी समाजाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि ओबीसी नेतृत्व एक नेता तयार करण्यासाठी छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटलांच्या बरोबरीने समोर तर आले, तर पण मनोज जरांगेंसारख्या सभाही त्यांनी लावल्या. परंतु सभेला मिळालेला प्रतिसाद बघता छगन भुजबळांचं एक हाती नेतृत्व ओबीसी समाजानं स्वीकारलंच नाही. मुळात त्या ठिकाणी ओबीसींच्या बाजूने कमी आणि जरांगे पाटलांच्या पुढे पुढे जे सरकार करते याबाबतही जास्त बोललं गेलंय. म्हणजे डायरेक्टली छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे अशी लढाई त्यातून दिसून येत होती. ओबीसींच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं भुजबळ बोलत नव्हते असंही म्हटलं गेलं. आणि छगन भुजबळांवरती जितक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटलांनी टीका केली आणि मनोज जरांगे पाटलांकडून जितक्यांदा भुजबळ टार्गेट झाले त्यामध्ये भुजबळांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी थोडंफार काही केलं असेल तर ते सुद्धा पुसले गेले. स्वतः छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये 60% वोट बँक जी आहे ती मराठा समाजाची आहे. आता नेमकं भुजबळ येवल्यातून निवडून येतात की नाही ही नंतरची गोष्ट. अर्थातच बोलणाऱ्याला हेही बोललं जाऊ शकतं, बोलणारा हेही म्हणू शकतो की भुजबळांना पाडणं शक्य आहे का, परंतु काहीही घडू शकते. इतक्या मोठ्या प्रमाणावरती मनोज जरांगे पाटलांनी पेरले. आणि तिसरं ज्या व्यक्तीचं राजकीय कारकीर्द जी आहे ती दावावर लागली ते म्हणजे अजित पवार. आधी शरद पवारांपासून ते वेगळे झाले आणि त्यामुळे शरद पवारांचा हात जो आहे तो अजित पवारांच्या डोक्यावर नाही. अजित पवार हे जास्त जोशामध्ये काहीतरी प्रतिक्रिया देतात आणि त्यांचं पुढे जाऊन अंगलट रूपांतर होतं. मूळ म्हणजे अजित पवार मराठा आहेत, मराठा समाजाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. अगोदरच लोक विचारतायत की ज्यावेळी शरद पवार हे मराठा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं ते सांगा. अशा वेळी अजित पवारांनी थोडीशी नरमाईची भूमिका घेण्याची गरज आहे. कारण आता हाच प्रश्न अजित पवारांसाठी सुद्धा आहे की तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं. आम्ही काय केलं हे सांगायचं तर यांनी सोडून दिलं, पण आरक्षणाच्या विरोधात बोलून बसतायत. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी तिसऱ्या नेत्याला टार्गेट केलंय ते म्हणजे अजित पवार. आज घडीला मनोज जरांगे पाटील पुण्यात आहेत. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला सुद्धा डाग कायमचा. मनोज जरांगे पाटील पुण्यामधून जाता जाता लावून जातील एवढं मात्र 100%. हे तीन असे मोठे मोठे पॉलिटिकल लीडर आहेत की यांच्या राजकीय कारकिर्दीची कायमची सोय जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी लावून दिलेली आहे. ज्या ज्यावेळी मराठा आरक्षण विरोधी कोण होते असं जर विचारलं गेलं तर या तिघांची नावं कायमची पुढे घेतली जातील अशी सोय मनोज जरांगे पाटलांनी लावली. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकार काही ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले
केलेला आहे त्याच लोकांसमोर हात जोडायचे. शरण गेलं तर बिघडतंय कुठं असाही प्रश्न निर्माण होतो. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणखी मराठा आरक्षणाविरोधी आमदार खासदाराचे नाव तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट जरूर करा. बाकी जय महाराष्ट्र.